भाजक्या पोह्याचा चिवडा। साहित्य: पाव किलो भाजके पोहे, 1 वाटी तेलाची फोडणी ही गॅसवर करून घ्यायची। मोहरी, हळद, हिंग, तीळ आणि कढीपत्ता घालून। 1 वाटी वाळवलेला कांदा, हा वाळवलेला नसला तर उभा ठेवून थोडा मायक्रोवेव्ह करून घ्यायचा। 1 वाटी खोबऱ्याचे काप, 1 वाटी दाणे, अर्धी वाटी डाळ, मीठ, चवीनुसार साखर, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा चिली फ्लेक्स। हे डाळ बाजूला ठेवा आणि फोडणीमध्ये दाणे, हा कांदा वाळवलेला, खोबऱ्याचे काप आणि हा जो मसाला काढलाय हा सगळा मसाला हे मिसळा। हे सगळं मिश्रण आता आपल्या भाजक्या पोह्यांवर टाका आणि पोह्यांमध्ये नीट मिसळा। असं हे चिवड्याचं मिश्रण तुम्ही मोठ्या प्रमाणावरही करून ठेवू शकता। हे महिनाभर टिकतं। पाहिजे त्यावेळेला पाहिजे तेवढंच प्रमाण घेऊन तेवढाच चिवडा तुम्हाला करून घेता येईल। आता हे मिश्रण मीडियम पॉवरवर 8 ते 10 मिनिटं मायक्रोवेव्ह करा। मध्ये 3 मिनिटांनी, 2 मिनिटांनी, 1 मिनिटांनी असं हलवा। हा चिवडा कॉम्बिनेशनमध्येही करू शकता। त्यासाठी कोणतंही एक कॉम्बिनेशन म्हणजे मायक्रोवेव्ह आणि ग्रिल किंवा मायक्रोवेव्ह आणि कन्व्हेक्शन असं वापरा आणि त्याच्यामध्ये 8-10 मिनिटं द्या। मध्ये 3 मिनिटांनी, 2-2 मिनिटांनी, 1-1 मिनिटांनी हलवा। शेवटचं 1 मिनिट द्यायचं शिल्लक असताना त्याच्यात डाळ मिसळा आणि नंतर ते द्या। तर हा आपला भाजक्या पोह्याचा चिवडा तयार झालाय। हा आता पूर्ण गार झाल्यावर डब्यात। भाजक्या पोह्याचा चिवडा